कारखान्याच्या मैदानात दादांची एंट्री। कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात पॅनल आहे। स्वतः उमेदवारी दाखल करून निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न आहे। भाजपच्या चंद्रराव तावरेंची विरोधकांना मदत होण्याची शक्यता आहे। बारामतीवर वर्चस्वाचा मार्ग माळेगाव सहकारी साखर कारखान्यातून जातो असं म्हटलं जातं। त्यातच हा कारखाना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मानला जातो। त्यातच पवारांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरेंसोबत पवारांनी जुळून घेतलंय। भाजपचे चंद्रराव तावरे आणि निरंजन तावरे अजित पवारांना शह देण्यासाठी पवारांना मदत करण्याची शक्यता आहे। त्यामुळेच माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि बारामतीकरांवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अजित पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। एवढंच नाही तर अजित पवारांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही इशारा दिलाय। आम्ही सीएमला सांगितलं, सीएम साहेब असं नाही चाललं, व मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं पाहिजे। भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत, तिथं पण माझे कार्यकर्ते, असं कसं चालेल? आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लागली, तुम्ही बघितलं 18ला मतदान झाला। बारामती विधानसभा जिंकल्यानंतर अजित पवारांनी आपलं लक्ष आजूबाजूची तटबंदी मजबूत करण्याकडे वळवलंय। आधी इंदापूरचा सहकारी साखर कारखाना आणि आता माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे। त्यामुळे महायुतीतले मित्रपक्ष अजित पवारांना बालेकिल्ल्यात पराभवाची धूळ चारण्यासाठी भाजप रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंना ताकद देईल अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत अजित पवारांना यश मिळणार की भाजपच्या मदतीनं दुसरं पॅनल वरचढ ठरणार याकडेच लक्ष लागलंय। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।